गाईज बघू इथं गाडी कशी बघतात गाडी वगैरे गाईज आम्हाला मोबाईल वापरायला भेटला ते असं तो नवस असतो म्हणजे घेऊन खाटू श्याम की हाय गाईज, तर आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलचं नाव चेतन पावशे ब्लॉग. तर गाईज बघू आता सर्व आता गाडीत बसायची तयारी चालू आहे आणि आता इथून डायरेक्ट डम्पिंग ग्राउंडला जाणार आहोत. तिथे फोटो वगैरे काढून लगेच तिथून निघून डायरेक्ट घाटूश्याम. गाईज बघू इथे मार्बल आहेत नुसतं. आता इथे डम्पिंग जवळच आहे आणि याची नाटकं बघू शकता गाडी लावतो नुसता. गाईज ते डम्पिंग आउटला जायला इथे तिकीट घ्यायला लागतं. बघू शकता इथे तिकीट भेटतो. तिकीट ऑफिस आहे इथे, डम्पिंग ऑफिस. तिथे घेतलेलं आता तिकीट. आणि गाईज एंट्री फुकट आहे, याची फ्री आहे, मोफत आहे. तिकडे गाडी लावली आहे आणि असं काय बनलेलं आहे. पहिले असं काहीच नव्हतं, तेव्हा काम चालू होतं. आता बनलेलं आहे आणि बघू शकता इथे तुम्हाला पुढे जाऊन दाखवतोच. इथे टी शर्ट वगैरे पण आहेत, बघू शकता. आणि आम्ही आलो किती बघू शकता किती वाजता आलेलो आहे. 11 वाजलेले आहेत आता. पहिले असं काही नव्हतं, हे बनलं नव्हतं पहिले, आता झालेलं आहे. आणि पाणी वगैरे पण आहे इथे, बघू शकता मस्त. तुम्हाला दाखवतो त्याला, तिकडे जाऊ ना खाली, तेव्हा पण तुम्हाला दाखवतो. आणि इथे आता फोटो वगैरे काढून घेतो, मस्त वाटते, बघू शकता. बघू येतो इथे सर्व फोटो काढतात आणि इथे मस्त घोडे वगैरे पण आहेत, बघू इथं फोटो काढायला. आणि काही इथं चष्मा हवा आहे कारण की डोळे एकदम म्हणजे हे होतात, बंद होतात. आणि तिकडे पण गेलेले आहेत पुढे, बघू शकता. आणि डोळे तर एकदम असं होतं चष्मा आणायला जावं रिटर्न. माझी गाडीत चष्मा आहेत, आणला नाही. चला आता जाऊ दे, फोटो काढतो 2-3 यांची चष्म्यामध्ये, लगेच निघूया इथून. चला काहीच बघू इथं गाडी कशी फिरवतात. गाडी वगैरे आहे इकडे, फोटो व्हिडिओ वगैरे काढायला. आणि आता आम्ही इथून निघतोय. मस्त फोटो वगैरे काढून झालेले आहेत. आणि इथे सागर शेठ, कसं का वाटलं तुला? एक नंबर वाटला, पण पान बिन फुटलेली ते गाईज इथे मध्ये तुकलेले आहेत, घाण केलेले आहे. एवढं भारी प्लेस आहे. आता इथून आम्ही निघतो कारण की डोकं दुखायला लागलं काही. तर काही इथे हेलिपॅड पण आहे, बघू येतात हेलिकॉप्टर उतरायसाठी. आता इथं आपण काय बघूया, इथं खातो काहीतरी, तर डायरेक्ट निघूया. कॉफी पिऊ मॅगडीन जा आता कॉफी. चला काही बघतो कसं काय ते. तर काय आता मी इथून निघतोय. कुठं जायचं आता? हो म्हणलं जायचं काही. चला आता निघतोय आणि आता मोजिटो पिऊन घेतो. चला आता निघतो. चेअर्स पुरा येऊ लागतं औषध. चला काहीच भेटतो. 2 hours later. तर काही मी आता हवा म्हणलं आलेलो आहो ना. हवा तिकडे पुढे आहे, मला माहिती आहे. मी मागच्या आलो होतो आणि आता जातो तिथे फोटो इकडे काढतो. आणि गाडी इकडेच लावली याच्या मागे काही पार्किंगमध्ये. आणि आता वाजलेले 2 तास झालेले आहेत, बघू शकता काही. तर आता इथून निघतो, फोटो वगैरे काढतो, लगेच येतो, तुम्हाला दाखवतो तिकडे जाऊन. काहीच आम्ही हवा म्हणलं आलेलं, बघू शकता तुम्ही. रात्री भारी दिसतो. आणि काहीच बघू ते तिकडे पण वरती आहेत ते फोटो काढण्यासाठी. वरती चार्ज म्हणजे पैसे देऊन वरती जाता येतो, फोटो वगैरे काढायला भेटतो. आणि वरती कॅफे पण आहे. आता आम्ही पण फोटो वगैरे काढून घेतो आणि इथून लगेच निघतो घाटूश्यामला. अरे यांना फोन करतो, बघू शकतो दादा संध्याना बोलतो इथं. चला आता सागर शेट बेल खायला थांबलेला, बघू येते इथं. बेल खाऊया सांगतो, लई भूक लागले. एक आधी खाली होती, त्याची व्हिडिओ वगैरे काढली ना. आणि ते लोक मागेच आहेत गाईत तिथे, काही चांगले ते काही लोक एक नंबर आहे, काहीच बघू शकता. आणि गाडी कशी पोचलेली आहोत दोघं. आणि ते अजून आले नाही, ते आले तर निघतो. आणि आता जेवता येईल तुम्हाला भेटतो, बघूया. मॅगडी हा बोलतो काय मॅगडी खायची आहे. आता काय खातो ते तुम्हाला दाखवतो, चला. A few moments later. इथं आम्ही गाडी पार्क केलेली आहे, बघू शकता. आणि इथे आम्ही आता जेवायला आलेलो आहे. आता बघूया कसं काय, कोण कुठे गेलेलं आहे. मस्त आता जेवण करू घेतो, खूप भूक लागली आहे. आणि आता वाजलेले आहेत गाईत, बघू शकता 4:15 झालेले आहेत. तर काय बघू शकता जेवायला आलेला आमचं जेवण झालेलं. याही दोघंही थाले मागवलेलं होतं, थाल्याच खातात नुसतं. आणि आपलं जेवण झालेलं, पनीर मसाला टिक्का मागवला होता, रोट्या मागवल्या होत्या. चला तर काहीच आम्ही घाटूश्यामला पोहोचलेलो आहे. आणि बघू एकदा कपडे वगैरे चेंज केलेले आहेत. आणि दादा इथे आहे आणि हे पुढे आहेत. आणि काही जास्ती गर्दी वगैरे असली तर आपण मला पास दिलेला आपल्याला, तर ते पासवरती VIP लावू शकतो आपण. आता जाऊन बघूया गर्दी आहे का. गर्दी नसली तर डायरेक्ट जाऊ, गर्दी असली तर त्या या पासवरती जाऊ. चला तर बघूया यांचा काय प्लॅन आहे. डायरेक्ट जाऊया. तर पहिले दर्शन घेऊ, नंतर इथे काय घ्यायचं असेल कोणाला तर घेऊ. तर काय बघू तर असं मार्केट आहे.
मार्केटमधूनच एंट्री आहे दर्शनाला जायला, मंदिराला जायला. तर आता जाऊया, तुम्हाला कसं काय दाखवतो आणि बघूया. फुल वगैरे घेऊया आता इथून आणि मोराचा पेस्ट पण घेऊया. आता बघतो कुठे आहे ते, इथे पण आहे, पुढे घेऊया चला. तर काहीच गर्दी कमी आहे आणि अर्ध्या घंट्यात दर्शन होतं. आम्ही असं इतर दर्शन घेऊन आलो, त्याला इचरीला आहे आम्ही. फुल वगैरे घेतलेलं आहे, मस्त शाल वगैरे घेतलेली आहे. चला आता जाऊया, दर्शन वगैरे करू. तर काहीच आम्ही बघू शकतो इथं आलेलो आहे, लाईनीला लागलेलो आहे. आणि ती लाईन काहीच आम्ही मागच्या वेळी आलो होतो ना, ती लाईन फास्ट जाते आणि ही लाईन स्लो जाते, कारण की समोर जातो आपण बघून आणि आपण फास्टनी ना जात. काहीच आम्ही मंदिराच्या पाशी पोहोचलेलो आहे, बघू शकता इथेच मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो त्याला. आणि जास्ती गर्दी नाही काही, इथे 5 मिनिटं इथे आलेलो आहे आम्ही. आटू श्याम की काही लोक इथं मंदिराच्या पाशी आम्ही पोहोचलेलो आहोत आणि इथे मंदिर आहे. श्याम की जय. A few moments later. तर काही मस्त दर्शन वगैरे झालेलं आहे. आता आम्ही इथं बालाजी धाम बघून आहे, तिथं चाललेलो आहे. आम्ही इथं कैशी धामला जाणार होतो, तर तो कॅन्सल उद्या जाऊ, म्हणजे कॅन्सल नाही केला, उद्या जाणार आहे. आता इथून जातो आणि तिथं रूम बघूया, तुम्हाला तिथे जाऊन भेटतो. तर काय मी आता हॉटेलला आलो होतो आणि आता पापड आलेलं आहे, अजून जेवायला मागवलं आहे. आता मी बाहेर होतो, काय काय मागवलं माहीत नाही मला, आता आल्यावर तुम्हाला दाखवत होतं. आणि काही याची कुल्फी धरलेली आहे, राशी थंडी लागते याला. तर काहीच बघू होता, पनीर आहे आणि एक मागवलं सांग रे, रोट्या. चला या जण खाऊ काही, चिकन नाही खात काही. चला जेवण करून घेतो, थंडीला आहे मग बोलायला नाही जमत. आम्ही बालाजी धामला आलेलो आहे आणि या हॉटेलला रूम घेतलेला आहे. आताच्याच गाडी लावलेली आहे, पाणी बॉटल घेऊन चाललेलं आहे. खूप झोपाले काहीच. चला आता उद्या भेटतो डायरेक्ट तुम्हाला. गुड नाईट. The next day. गुड मॉर्निंग गाईज. तर आता आम्ही चाललो बालाजीच्या मंदिराला आणि इथे 8 सेल्सिअस आता थंडी आहे. काल जास्ती होती पण आता पण आहे, नॉर्मल आहे, तेवढं काही वाटत नाही. आणि गाईज आता आम्ही 4 जणच चाललेलो आहे, मी, तरुण, दादा आणि शुभम आहे. आणि ते दोघं नाही उठत आहे, त्यांना बोललो तुम्ही अंग धुवून रेडी राहा, आम्ही आलं लगेच निघू. आता आल्यावर चाय वगैरे पिऊ, दर्शनाला जाऊया. दर्शन करते असं पहिले. चल गाईज, महादेव मंदिरला मी आलेलो, बघू शकताय ते मस्त दर्शन करायचं. महादेव. A few moments later. तर गाईज मस्त दर्शन वगैरे झालेलं आहे आणि हाच मेन मंदिर होता. आणि तो पहिले गेलो होतो तो म्हणजे असं फोटो वगैरे होते त्याचे, पण आता हा मंदिर मेन होता आणि तो दर्शन वगैरे मस्त झालेले आहेत. तिथे पुढे फोटो वगैरे काढतो, चाय नाश्ता करतो आणि डायरेक्ट उत्तराखंड कैशी धामला चाललेलं आहे. चला, असा रूम होता, काल दाखवायला विसरलो होतं, आता खाली वगैरे केली. चला आता निघतो इथे. काही जेवायला आम्हाला हॉटेल काही चांगलं भेटत नाही बघून आता आम्ही पेरू खातो, बघू शकता. आणि आता वाजलेले आहेत 2:10 झालेले आहेत आणि डायरेक्ट 5 वाजता हॉटेलचं. आता इथून नॅशनल हायवे लागेल आम्हाला, तर डायरेक्ट बघू आता 5 वाजता जेवायला हॉटेलला दिसलं, म्हणजे मॅपवरती चेक केले, तर बघूया कसं काय. चला. 4 hours later. तर काहीच सकाळपासून काही खाल्ला नव्हता, दाखवलं नव्हतं, मी व्हिडिओ काढली नव्हती वाटतं. मी चाय आणि बिस्किट खाल्लं तर तेवढं आणि घसा थोडासा हे झालेलं आहे काही. आणि आता आम्ही इथे थांबलेलो आहे एक्सप्रेसवरती थांबले आणि इथे पिझ्झा हट वगैरे आहे. तर आता काहीतरी खाऊन घेतो, खूप भूक लागले. आणि चला आता तुम्हाला दाखवतो काय मागवतो. चला बघू शकता काहीच काय मागवलेलं आहे, मी मागवलेलं आहे. अजून एक पिझ्झा येतोय बाकी आहे आणि आता खाऊन घेतो, नंतर भेटतो. चला. 4 hours later. तिकडे गाडी लावलेली बघू शकता आणि इथे आता सीएनजी वगैरे आम्ही भरून घेतलेली आहे आणि चहा प्यायला इथे बसलेलं आहे, बघू शकता सर्व इथे. तर आता चाय भरून घेतो आणि आता वाजलेले आहेत 8:30 वाजले असतील, बघतो तर आम्हाला काहीच 8-10 झालेले आहेत आणि अजून 3 घंटे. तर काही अजून 3 घंटेची रनिंग बाकी आहे आमची, 150 किलोमीटर. तुम्हाला दाखवतो आता काय आहे. तर काही आम्ही चाललो होतो आता कैची धामला आणि तिथे डोंगर आहे 50 किलोमीटर आधी, म्हणजे तिकडून 50 किलोमीटर डोंगर आहे पूर्ण. तर आता वाजलेले आहेत 8:15 झालेले आहेत. दादाला बोललो का एवढ्या रात्री नको, डोंगर वापस नको ना, वन वे असेल काय असेल. तर आता इथे आम्ही चाय पिला, त्यांना पण विचारलं ते बोलले एवढे रात्री नका जाऊ, खाली राहा. तर 50 किलोमीटर आधी म्हणजे एक सिटी आहे, तिथे राहा तुम्ही आणि सकाळी तिथून जा. आता दादाला बोललो, दादा बोलतो ओके. आता तिकडे जाऊन बघतो कसं काय ते, तुम्हाला समजेल.
आणि आता इथून बिस्लरीचं बॉक्स घेतलं होतं आणि आपण 2-3 बॉक्स आणले होते ते पूर्ण संपलेले आहेत आणि याची नाटकं बघू शकता. तर काही आम्ही कैशी थांबलो म्हणजे खाली थांबलो होतो 50 किलोमीटर आधी, पण आम्ही आलेलो आहे आणि आता वाजलेले आहेत बघू शकता 12-12 झालेले आहेत आणि इथे खूप थंडी आहे. हीटर लावलेलं आहे बघू शकता. याला शेटला थंडीला लागेल हा का नाही तुम्हाला दाखवतो मी. आता इथेशी व्हायराईज वगैरे थांबलेलं आहे. नशीब चालू होता एकच म्हणजे हॉटेल चालू आहे बघून तो आम्हाला बोलला चला यार एक पण करायला घेतला आम्हाला बोलून देतात. चला आता तुम्हाला दाखवतो आलं. इथे टेम्परेचर बघू शकता 9 सेल्सिअस टेम्परेचर आहे. बघून बरा वाटतंय हिटरला. मला पण थंडी लागते पण ठीक आहे. 9 सेल्सिअस आहे. 9 सेल्सिअस आहे. इथे फ्रायराईस मागवलेलं होतं बघू शकता. टेस्टी आहे आणि इथे पापड. चला खाऊन घेतो. अर्धा खाल्ल्यावर तुम्हाला दाखवलं मी. तर काही या हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता म्हणजे राईस खाला होता चायनीज आणि इथे गाडी लावलेली बघू शकता वरती आणि या हॉटेलमध्ये रूम घेतलेला आहे. आणि काही गाडीसाठी लय मगजमारी आम्ही केलेली आहे. आता कशी काढली व्हिडिओ वगैरे काढायला टाईम नाही वाटत कारण की कपडा झाला असा. चला आता काही त्याची पार्किंग ना मागे आहे मगून सांगतो नंतर सकाळी. चला आता रूम दाखवतो तुम्हाला. हा रूम आहे बघू शकता आणि काही खूप थंडी लागते मग आम्ही ब्लँकेट घेतलेली आहे. याची कुल्फी झालेली आहे काही. पण आता गुड नाईट सकाळी भेटतो डायरेक्ट दर्शनाला जाता. आणि 2 रूम घेतलेले आणि काहीच गाडीचा असा विषय झाला होता तिथे उद्वन होती आणि त्यांची पार्किंग तिथे खाली आहे. तर तिथून गाडी गेली नसती तरी हा बोलतोय येऊ दे म्हणजे रूम आहे ना त्यांचा काय कोण होता येऊ दे. नंतर ती गाडी फसली. मागे पण नाही येऊ शकत पुढे पण नाही जाऊ शकत. काढली आम्ही आणि तिकडे लावलेली आहे. तिथे नो पार्किंग मध्येच लावलेली आहे. बघू सकाळी आम्ही 7 वाजता जाऊ इथून बोलली जाऊ. चला गुड नाईट. The next day. तर गुड मॉर्निंग गाईज. बरोबर झालेली आहे आता चालू आहे आणि आता 9:15 झालेली आहेत. आता चालू वरती दर्शनाला जाईल. इथून 7 किलोमीटर आहे आणि आपण बघू शकता कॅमेरावर दिसणार नाही. खूप म्हणजे खूप थंडी गाईज हे बघा आणि नजारा बघू शकता गाईज एक नंबर दिसतोय. काही 7% टेम्परेचर काहीतरी आहे इथे. बेकार थंडी काही. चला आता आपली गाडी खालीच आहे. बॅगी वगैरे टाकू आणि निघूया. चला बघू इथं गाडी पार्किंगवर लावलेली आहे आणि आता इथे 200 रुपये आहेत पार्किंगचे. तर आता पार्किंगचे पैसे देऊन चला इथं खाली दर्शनाला जाऊया आणि तुम्हाला मी दाखवतो. गाईज डेंजर थंडी आहे गाईज काही समजत ना. चाय वगैरे पिऊया आता. पहिले दर्शन घेऊ त्याच्यानंतर गाईज बघू इथं निमकरोडे बाबाची तर आम्ही आलेलो आहे. निमकरोडे बाबा की जय गाईज. चला आता तिकडे जाऊन दर्शन वगैरे घेतो. नंतर फोटो वगैरे काढून 2च फोटो काढून डायरेक्ट गायब गाईज. इथं बिना चप्पलचा आहे तर बेकार काय सांगू तुम्हाला गाईज. एकदम डेंजर अवस्था झालेली आहे गाईज. हे बघू येता पाड आहे. चलो गाई हा बाबा माकारले. तर काही मस्त दर्शन वगैरे झालेलं आहे. आता चप्पल वगैरे घातलेली आहे. मोबाईल अलाउड होता आतमध्ये निघून काढली नाही व्हिडिओ वगैरे बी. तरुण काढवतो तरुणला बोललो ते निघून काढली नाही. आता इथे फोटो वगैरे काढतो तुम्हाला पण बाहेरून मंदिर दाखवतो. चला खूप थंडी आहे गाईच. खरंच खराब. भजले राम नाम सुखधाम. भजले राम नाम सुखधाम. भजले राम नाम सुखधाम. तेरा पूरन हो सब काम. तेरा पूरन हो सब काम. भजले राम नाम सुखधाम. तर गाईज आम्हाला आजमधून मोबाईल वापरायला नाही भेटला पण इथून बाबा दिसतोय बघू शकता. इथे गरुडे बाबा बाहेर तुम्हाला दाखवतोय.
आणि इथे माताचं मंदिर आहे. चला गाईस फोटो. A few moments later. इथे गाडी पार्क केलेली बघू शकता आणि आम्ही आता गुलूदेवला आलेलो आहे गाईस. तर आता दर्शन वगैरे काय तुम्हाला दाखवतो. ते फोटोग्राफी आला असेल तर तुम्हाला दाखवतो, नाहीतर नाही. आज तर काही आज गाडी वगैरे जास्ती काय चालवणार नाही. संध्याकाळी घेतली तर घेतली. मला खूप झोप आलेली आहे. आता इथून अजून एक मंदिर आहे, तर मंदिर करून डायरेक्ट मी झोपेल. तर काहीच बघू येते इथे घंटेच भरपूर आहेत आणि ना इथे तिकडे ना म्हणजे आपला नवस काय असेल ना ते चिठ्ठीत लिहून तिथे ठेवायचा आणि जे कंप्लीट झाले ना, नवस पूर्ण झाली ना, तिथे म्हणजे 1 घंटा आणून लावायचा असा असतो इथे. काही दम लागले थोडासा चालायला लागतो मगून. तर काय बघू इथं असे चिठ्ठे वगैरे बांधून ते वेळ सर्व असा असतो इथे. तर आता पाय वगैरे परून घेतो आणि दम लागले काहीच काही बघा एवढे घंट्याचे तिथे इथे असा असतो नवस असतो. चिठ्ठ्या म्हणजे लिहून ठेवायच्या इथे आणि ते पूर्ण झाल्यावर हे आणायचं, घंटी इथे बांधायची. आणि इथे मंदिर आहे, हा देवी आहे बघू शकता. चला काय मस्त वाटतं, एक नंबर. नैनिताल मध्ये आहे आता आम्ही. इथे पुढं मंदिर आहे. कसलं मंदिर आहे? नैनी माताचं मंदिर आहे आणि एक नंबर लेक दिसते बघू शकता काही. तर आता दर्शन वगैरे घेतो. इथे गाडी पार्क केलेली आहे आणि काही इकडे 500 रुपये गाडी म्हणजे पार्किंगचे 500 रुपये आहेत काही. जास्तीत लुटाची कामात नाही. एंट्री म्हणजे इथे यायची चार्जेस 300 रुपये, 800 रुपये असेच गेले. पुढचं मंदिर बोलला नैना देवी मंदिर आहे. आता चला ते दर्शन वगैरे घेतो आणि लगेच आम्ही निघणार आहे इथून. आम्ही मंदिराच्या गेटपाशी पोहोचलेलो आहे आणि पूर्ण मार्केट आहे बघू शकता इथं. तर आता आतमध्ये जातो, दर्शन वगैरे करतो. मोबाईल आला असेल तर तुम्हाला दाखवतो, नंतर मग नाही दाखवू शकत. चला इथे कोण नाही बघू, मी काढतोय बघू शकता. समजा इथे देव आहेत. चला दर्शन घेतो ना भेटतो. तर काही पुढे आहेत आम्ही आता इथे नाश्ता करतो थोडा. ऑर्डर केलेली आहे इथं आणि ओपन काय काय घेतले रे कोण काय मग आलेले आहे बघू शकता काही. चला मॅगी खाऊन घेतो. 4 hours later. तर काही मस्त झोपलो होतं गाडीला, आता उठलोय आणि आता जेवायला आलेलं बघू. आता मसाला मागवलेला आहे आणि आता अजून ऑर्डर केलेली आहे. ते ऑर्डर आल्यावर तुम्हाला दाखवतो. बघ दाल तडका, रोटी आणि काय रे पनीर अंडी मागवलेली आहे. तर आता जेवण करून घेतो आणि यांनी बघू शकता इथं माझी स्टोरी ज्यूस मागवलेलं आहे. चला जेवण करून घेतो. Approximately 10 hours later. बघू शकता वापस आम्ही CNG घराला थांबलेला आहे. CNG तेच चालू आहे आमच्यावर. आता इथून राहिलेला आहे 70 किलोमीटर राहिलेला आहे काही. 70 किलोमीटरला 1 तास दाखवलेला आहे, 1.5 तास दाखवलेला आहे. 1.5 तास दाखवलेला आहे 70 किलोमीटरला. तर आता तिथे गेल्यावर पहिले 9 वाजता आम्ही पोचू. आता वाजलेले आहेत 8 वाजलेले आहेत. 1 घंटे तिथे पोचू आणि तिथे पोचल्यावर पहिले आम्ही रूम वगैरे बघणार आहे, रूम घेऊ. त्याच्यानंतर काय सीन येतो तुम्हाला सांगतो मी. चला काय आता आम्ही वृंदावनमध्ये पोहोचलेलो आहे बघू शकता. आता गेट वगैरे मागे गेला, ते लाईट वगैरे बंद होते. मग व्हिडिओ काय आली ना म्हणून काढली पण नीट तिथं. आता पुढे जाऊन रूम वगैरे शोधतो. आता बघू इथे 2.5 किलोमीटर राहिलेला आहे. तर आता तुम्हाला रूम वगैरे दाखवतो कुठे आहे काय. आणि जास्ती ट्रॅफिक वगैरे नाही. मागच्या वेळेस आम्ही आलो होतो ना तेव्हा खूपच गर्दी होती, तुम्ही बघू शकता. थांबा इथे आता आम्ही हॉटेल घेतलेले आहे, 2 रूम घेतलेले आहेत बघू शकतो रूम. आणि मागच्या वेळेस आम्ही वृंदावनला आलो होतो तेव्हा 1000 रुपये 1200 रुपयाला 1 रूम घेतलेला, तो बी नो AC. इथे AC सगळं 2 रूम आम्ही 1400 रुपयाला घेतलेले आहेत. 700 रुपयाला 2 रूम घेतलेले आहेत. तर आता फ्रेश वगैरे होतो, नंतर काय सीन होतो तुम्हाला दाखवतो. आणि भूक पण लागलेली आहे, आता फ्रेश वगैरे होतो. चला भेटतो नंतर. तिथे गाडी इथं पार्क केलेली आहे आणि हा हॉटेल आहे काहीच.
चावी नाही आहे. तर काही हा हॉटेल आहे. आता आम्ही चालू जेवण करायला आणि काही बघू इथं फ्रेश वगैरे झालेलं आहोत. आता त्याला जेवायला जातोय. काही इथे बघू शकता मोठी मूर्ती आहे गणपती बाप्पाची आणि बजरंगबलीची पण मोठी मूर्ती आहे बघू शकता. आता इथे लाईट वगैरे जास्त आहे बघून आणि हा गेट बंद आहे बघून दाखवू नाही शकत, नीट दिसत नाही इथून. चला आता जातो इथे बघूया पुढे हॉटेल काही इकडून चालू होतं तो गेट बंद आहे. आम्ही पुढे आल्यावर दिसलं तर गेट चालू आहे. बघू शकता गणपती बाप्पाची मूर्ती आणि हनुमानाची मूर्ती. चला एक फोटो काढून घेतो काही लगेच. मी हॉटेलला आलो होतो जेवायला बघू शकता. आता इथे पनीर मागवलेलं आहे आणि मी बटाट्याची उसळ मागवलेली आहे आणि शाही पनीर वगैरे मागवलेलं आहे बघू शकता. रोट्या वगैरे मागवलेल्या आहेत. सर्व जेवण करून घेतो. सीताराम सीताराम सीताराम